हेलो दोस्तों, आप देख रहे हैं MTN न्यूज। आज हम औरंगाबाद के PES कॉलेज में आए हुए हैं। यहाँ PES एजुकेशन सोसाइटी को पालक मंत्री संजय सिरसाट ने 500 करोड़ रुपए की निधि उपलब्ध करके दी है। उसी के चलते आज PES कॉलेज कमेटी की तरफ से नागराज गायकवाड़, विजू मगरे, इनकी तरफ से जो है सत्कार का कार्यक्रम रखा गया है। और अभी यहाँ पर आप देख सकते हैं संजय सिरसाट औरंगाबाद के पालक मंत्री ये यहाँ पहुंच चुके हैं PES कॉलेज औरंगाबाद। बड़े पैमाने पर यहाँ पर भव्य सत्कार रखा गया है। आप देख सकते हैं यहाँ पर मेरे सामने बहुत बेटा बाकी सगळे वर चला। सर हाँ मामा ऐसे मामा मंत्री आपल्या सर्वांचे परिचित असलेले सन्माननीय संजय शिरसाट साहेबांचं आगमन मुख्यमंत्र्यांवरती होत आहे। एकदा जोरदार तुमच्या टाळ्यांच्या गजरामध्ये साहेबांचं स्वागत झालं पाहिजे। भाई पीछे आ जाओ, मोबाइल पीछे। मामा 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 ओ मामा सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, माननीय देवेंद्र दंडगवार सर, उपसचिव MLPT छत्रपती संभाजीनगर विभाग, सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत। त्याचबरोबर पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे छत्रपती संभाजीनगर मधील स्थानिक व्यवस्थापन समिती माननीय बाबूरावजी कदम साहेब, मिलिंद अण्णा शेळके साहेब, नागराज गायकवाड साहेब, विजय मगरे साहेब, किशोर थोरात साहेब या सर्वांचे आगमन। त्याचबरोबर सिद्धार्थ कॉलेजचे प्राचार्य, सहसचिव भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, छत्रपती शिवाजी महाराज की जय।
हॅलो, सामूहिक त्रिशरण पंचशील घेण्यात नमो तस्स भगवतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु निचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सूरामेयवसमादियामा वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु 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 हॅलो, याच्यानंतर कार्यक्रमाचे त्याच्यानंतर स्वागत करावे. त्यानंतर प्राचार्य सरांना विनंती करतो की माननीय डॉक्टर पंकजा वाघमारे सहसंचालक उच्च शिक्षण विभाग छत्रपती संभाजीनगर यांचे स्वागत. माननीय डॉक्टर देवेंद्र दंडगवार सर उपसचिव एमएसबीटी छत्रपती संभाजीनगर यांचे स्वागत माननीय प्राचार्य सर करतील. त्याच्यानंतर स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय बाबा. याच्यानंतर स्थानिक व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष माननीय मिलिंद. त्यानंतर स्थानिक व्यवस्थापन समितीचे माननीय विजय मगरे सर यांचे स्वागत प्राचार्य सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. ठीक आहे. सिद्धार्थ कॉमर्स कॉलेज मुंबई तथा सहसचिव प्राचार्य त्र्यंबक तुपे माजी महापौर यांचे स्वागत. व विजय मगरे सर, त्याचबरोबर विजय मगादे, लक्ष्मण दुराळे आणि इतर कर्मचारी यांना मी विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती माननीय संजयजी शिरसाट साहेब सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर यांच्या आज पीपल्स एज्युकेशन सोसायटी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. चलो आजा पीछे आजा भैया समोरून बाजूला सारखं फक्त इकडून जा तुम्ही. ओके समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, माननीय मंत्री संजयजी शिरसाट साहेब यांचा. कार्यक्रमाची प्रास्ताविका स्थानिक समिती सचिव माननीय नागराजी गायकवाड साहेब हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो.
सरकार करणाऱ्याने 5 मिनिट विनंती आहे की थोडा थांबवा, कारण की मंत्री महोदय साहेबांना बाहेर पण जायचं आहे, त्यामुळे सरकार करणाऱ्यांना 5 मिनिट थांबवून म्हटलं. हा कार्यक्रम शैक्षणिक आहे पीपल्स एज्युकेशन सोसायटी मार्फत घेण्यात येत आहे. तरी सर्व मान्यवर कार्यकर्त्यांना विनंती आहे की प्लीज त्यांनी थोडस सहकार्य करायचे, थांबायचे. साहेबांना खूप कमी वेळ आहे, त्यांनी वेळात वेळ काढून पीपल्स एज्युकेशन सोसायटी छत्रपती संभाजीनगर यांना दिलेला आहे. याच्यानंतर प्रस्तावना माननीय नागराजी गायकवाड साहेब करतील अशी विनंती. प्रमुख पाहुणे, आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय, सामाजिक न्याय मंत्री आदरणीय श्री संजयजी शिरसाट साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, नाव घेणं मला शक्य होणार नाही. तर सर्वप्रथम कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी साहेबांचे मनापासून आभार मानतो की त्यांचं एवढं बिझी शेड्यूल असतानाही सकाळपासून त्यांचे कार्यक्रम लागलेले आहेत, परंतु एवढं असतानाही केवळ या संस्थेच्या आणि महाविद्यालयाच्या प्रेमापोटी ते वेळ काढून त्या ठिकाणी झाले, त्याबद्दल मनापासून आभार मानतो. आधी सांगितल्याप्रमाणे पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही स्थापना बाबासाहेबांनी केली होती. 1945 पासून सोसायटी अस्तित्वात आहे आणि बाबासाहेबांचा उद्देश काय होता, तर जे वंचित विद्यार्थी आहेत, ते विद्यार्थी ज्यांना कुठल्याही प्रकारची संधी मिळत नाहीये, त्यांना फी देऊन शिक्षण घेणं शक्य होत नाही, आणि साहेब गेल्यानंतर हर्षदाताईंच्या हस्ते या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आहे, त्यामुळे संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यासपीठावर थांबायचं आहे. ते 2 गुणवंत विद्यार्थी वरती या पायल सावळे आणि त्यांची पालक, त्याच्यानंतर सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार होणार आहे. कोणी जाणार नाही, सर्व जागेवर बसतील. सय्यद मोहम्मद मोहित सय्यद, त्याच्यानंतर ठोंबरे ओम एकनाथ. ओके, हा समोर ओके, या समोरून या तुम्ही. आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करतो. आज या ठिकाणी संभाजीनगरचे पालकमंत्री माननीय नामदार संजयजी शिरसाट, सामाजिक न्याय मंत्री यांचा सत्कार या ठिकाणी आपण सर्वांच्या वतीने केलेला आहे. तर तुम्हाला माहित असेल की व्यासपीठावर सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. वेळ कमी आहे, शिरसाट साहेबांना नांदेडला जायचं आहे आणि म्हणून मी काही जास्त बोलणार नाही. फक्त मी या ठिकाणी एवढंच सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन केली आणि ही सोसायटी ही लोकांना न्याय देणारी असावी, सर्व गोरगरीब मुलांना शिक्षण देणारी असावी. आणि म्हणून या सोसायटीमध्ये आज आपण जे पाहतोय की आपल्या समाजातील असतील, इतर समाजातील देखील हे सर्व IAS, IPS, जज, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट हे सर्व अधिकारी या संस्थेमधून शिकलेले आहेत. कारण त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेला स्थापन केली संस्था, त्यावेळेला फक्त एकच मिलिंद महाविद्यालय संभाजीनगरला होतं. विदर्भातून आणि सर्व महाराष्ट्रातून लोक या ठिकाणी शिकायला यायचे आणि स्कॉलरशिप घेऊन ते आपला अभ्यास पूर्ण करायचे. त्याचा मी सुद्धा एक विद्यार्थी मिलिंद कॉलेजचा आहे. मी 1976-77ला व्यासला मिलिंद कॉलेजला होतो आणि म्हणून ह्या संस्थेमध्ये आपल्याला डेव्हलपमेंटसाठी पैशाची गरज आहे
आठवले साहेबांनी 1000 कोटीची मागणी या ठिकाणी केली होती आणि 8 जुलैला पीएसचा वर्धापन दिन मुंबईला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झाला होता आणि त्या प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला संजय शिरसाट हे देखील उपस्थित होते. त्यावेळेचे राज्यपाल देखील उपस्थित होते आणि निकम आपल्या संस्थेचे सदस्य ते देखील उपस्थित होते. तर निकम बोलत असताना त्यांनी सांगितलं की राज्यपालाला ते बोलत होते की राज्यपाल साहेब या संस्थेच्या विकासासाठी आम्हाला निधीची आवश्यकता आहे. शिरसाट साहेब काय म्हणाले की निकम साहेब निधी कोणाला मागायचा किती पैसे पाहिजे हे तुम्ही माझ्याकडे मागणी करा. आणि संजय शिरसाट साहेबांनी आपल्या भाषणातून त्यावेळेला 500 कोटीचे निधी त्यावेळेला जाहीर केला होता आणि त्याची तरतूद लवकरच करून देईल अशी घोषणा शिरसाट साहेबांनी केली होती आणि त्याची घोषणा झाली आणि आज त्या संस्थेला 500 कोटीचा निधी संजय शिरसाट साहेबांच्या माध्यमातून मिळालेला आहे. आणि म्हणून मित्र या संस्थेची डेव्हलपमेंट झाली पाहिजे ही तुमच्या आपल्या सगळ्यांची अपेक्षा आहे. आपसातील वाद काय असतील काय ते शिकवणारा काही घेणं देणं नाहीये. परंतु मी शिरसाट साहेबांना सांगेल की साहेब तुम्ही एकदा वेळ आम्हाला त्या संस्थेला आणि या संस्थेच्या परिसराची थोडीशी तुम्ही पाहणी या ठिकाणी निश्चित केली पाहिजे. की बाजूला पानचक्की आहे, बाबासाहेबांनी काम केले राहून रस्ते आहे, तुमचा एक अजेंडा हॉस्टेल एक आहे त्या ठिकाणी. म्हणून या मुला मुलींच्या वसतिगृहासाठी आपल्याला हॉस्टेलची आवश्यकता आहे. एकदा परिसर बघितल्यानंतर आपल्या देखील लक्षात येईल आणि आपण आणखी या संस्थेसाठी निधी द्यावा अशी मी विनंती करतो आणि थांबतो. आजच्या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित या भागातील या कॉलेजचे विद्यार्थी आज माझा या ठिकाणी सत्कार ठेवण्यात आला. पाहिलं छावणीपासून माझे बोट लागले, गायकवाडाने सर्व बोट लावून बगरीने बोट लावले. संजय शिरसाट आपला असं सांगण्याचा प्रयत्न केला. त्याच्याबद्दल मी त्याचे मनापासून आभार मानतो. 500 कोटीची बातमी इतक्या जोराने मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात गेली आणि सर्वांना एक सुखद धक्का असा बसला की हे 500 कोटी म्हणजे ताबडतोब बिलिंग कॉलेज किंवा ह्या सगळ्या संस्थेला देण्यापेक्षा सहजासहजी मिळत नाही. कधी 95 साली आपल्याला 3 कोटी रुपये मिळाले होते त्या ग्राउंडसाठी. तर एवढा आनंद झाला होता की 3 कोटी रुपये मिळाले आणि हा 500 कोटीची न्यूज ही सर्व महाराष्ट्रामध्ये सगळीकडे गेली. प्रत्येक ठिकाणी मला फोन जरूर आला. त्यांनी सांगितलं की भाऊ तुम्ही 500 कोटी रुपये दिले, तुमचे आभार आभार आभार. बरं लोक जे आपल्याशी विचित्र असतात ना, काही गोष्टी मनापासून कराव्या लागतात ते कधी मानतच नाही. कोणीतरी त्या बातमीमध्ये सुद्धा बातमी तयार केली, मग ते हर्षदीप कांबळे दिले का संजय शिरसाट दिले. अरे मूर्खांनो, त्या खात्याचा मंत्री मी आहे, जो पण माझी सही होत नाही, जो पण काही म्हणून होत नाही, हे कळत नाही. आता हे कॉलेजचे जरी सेक्रेटरी असते, काही जरी असले तर आठवणीचं सही होणार आहे. परंतु बातमीमध्ये बातमी काहीतरी तयार करायची आणि त्याच्यामध्ये सुद्धा म्हणतोय ठीक आहे, आनंद आहे का? तोही माणूस माझ्या खात्यात सेक्रेटरी आहे, त्याच्यात भेटी केलं, मी केलं, समोर केलं, येते चला उचलण्याची. काही लोक माझा सत्कार करायला लागले. साहेब तुम्हाला तुम्ही विलीन कॉलेजला तुमच्या सारख्या संस्थेला वगैरेला 500 कोटी रुपये दिले, तुमचे आभार. जर तुम्ही 500 कोटी रुपये दिले त्याचं काय करणार तुम्हाला माहिती आहे. 500 कोटी रुपये दिले आणि करायचं काय माहिती आहे का? या 500 कोटी रुपये म्हणजे काय तिजोरी टाकायची रक्कम आहे. मग या 500 कोटी मध्ये काय बनणार आहे याचा प्लॅन आपल्याकडे आहे. आपण काय निर्माण करणार ते आपल्याला माहिती आहे. उद्या जर गायकवाड सांगायचा प्रयत्न
ध्येय मी मनाशी ठरवलेलं. तुम्हाला काय वाटतं याच्यासाठी मी काम केलेलं नाही, तर मला काय वाटतं यासाठी मी काम. बाबासाहेबांची असलेली संस्कृती एकदा मनात जमायची जेव्हा ठरवली त्या टायमाला त्या पद्धतीने ते नावारूपाला आले पाहिजे. इथे कोण काय आहे त्याच्याशी मला घेणं देणं नाही, परंतु ही संस्था महाराष्ट्रामध्ये एकमेव अशी संस्था दिसली पाहिजे की ज्या संस्थेमध्ये एंट्री करताना सुद्धा अभिमान वाटला पाहिजे, होय माझ्या बाबासाहेबांनी या ठिकाणी काम केले. आज पायऱ्या चढताना घालू पायऱ्या कशा भेटली तो विचारता सोय की आता 2-4 पायऱ्या चढल्या. इतक्या काय पायऱ्याचं अंतर असं दिलंय की आता गड चढल्यासारखं वाटायला लागलं. नेमकं आपण करतो का? ही एक गोष्ट नाहीये की मला 500 कोटी दिल्याचं एवढं समाधान नाहीये. मला तुम्हाला आधी कल्पना नाही 1200 कोटी रुपये दिले त्याच्या काही चर्चा झाली. 1200 रुपये कशाला दिले? 1200 कोटी रुपये. बाबासाहेबांनी काही गोष्टी ह्या तुम्हाला जाणीवपूर्वक संदेश दिला, शिकवतो, तुम्हाला सांगितलं. आपण घोषणा देताना काही घोषणा देतो, अंमलबजावणी किती करतो याला महत्व. बाबासाहेबांनी पहिलं काय सांगितलं की शिका. शिका याचा अर्थ काय? तुम्हाला चांगलं शिक्षण घ्यायचं. जर चांगलं शिक्षण घ्यायचं तर चांगलं राहायला जागा पाहिजे. गावात कुशीतला असलेला माणूस त्याला घरी खायला नाही, तुकडा नाही, त्याचे आई वडील थकलेले आहेत तर त्याला शिक्षण द्यायचं. शहरासारख्या ठिकाणी असेल की तालुक्यासारख्या ठिकाणी असेल तर त्याचे शिक्षण घ्यायचं कसं? तो जाईल कसा आणि गेल्यानंतर त्याला राहायची व्यवस्था होईल कधी याच्याकडे कधीतरी फोकस केलाय का? मी पहिल्यांदा पहिले हॉस्टेल आहे नाही असेल तर राहत नाही. मी डिपार्टमेंटला चार्ज घेतल्यानंतर पहिल्यांदा सांगितलं की ते मुलं जे येतात ते माझे मुलं जे येतील ग्रामीण भागात ते येतील, ते हॉस्टेलमध्ये राहतील. ते हॉस्टेल 3 स्टार जसे हॉटेल असतात ना त्या पद्धतीचं हॉस्टेल असलं पाहिजे. मी पहिल्यांदा हॉस्टेलला पाहायला गेलो तिथं तुम्ही सगळ्यांनी बातमी वाचली असेल. मी तिकडे गेलो हॉस्टेलला भेट दिली. काय अवस्था त्या हॉस्टेलची. माझ्याबरोबर 2-3 अधिकारी होते. आम्ही गेलो, हे चार्टरवाले होते. गेलो त्या हॉस्टेलमध्ये कशा नाही दरवाजेला कोठे खड्या नाही, हे नाही. मी पण काय मंत्री असं तसं नाही झालं. सगळं खालीच्या ग्राउंडवरून उभं आलं नाही. असं जाता जाता हॉस्टेलच्या एका लाईनने चाललो. एका खिडकीला पडदा लावलेला होता. मी तो पडदा ओढला. आपण तो आबोळ करत होता त्याची अशी शिवी दिली द्वारा. त्याला काय माहिती पाहिलं मंत्री काय सांगते खिडक्याला काय सांगते अशा वस्तू तो आंघोळ करत होता. ही अवस्था जर माझी असेल तर माझा तो विद्यार्थी शिक्षक कसा ज्याला खायला व्यवस्थित नाही, ज्याला पाणी आणायचं असेल तर खालच्या मजल्यावरून 6व्या मजल्यावर पाणी घेऊन राहायचं त्याच्यातच काही शिकायला. यासाठी 1200 कोटी रुपये दिले. सांगितलं की 130 हॉस्टेल या आपल्या महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीने तुम्हाला सर्व देतात. जोपर्यंत आपला विद्यार्थी शिकणार नाही तोपर्यंत समाजामध्ये परिवर्तन होणार नाही. हे बाबासाहेब तुमचं माझं स्वप्न नाही. त्यांचं स्वप्न हे सगळे कोण झाल्यात बसलेले ते माझे मित्र आहेत. एक काळ ह्यांचा कसा तो विचार करा हे आम्ही पाहिलं तर अनुभवलेलं. एक जे काही संकट आम्ही पाहिलेले तर येणाऱ्या पिढीला ते संकट येऊ नये त्यांच्या नशिबी, म्हणून हा आपण आलेली संधी वाया घालवायची नसते. मी काम करताना 2 दृष्टिकोन होतो जो समाजासाठी उपयोगाचा. भीमा कॉलेजला शिकवत होतो, नागपूर होता. तुम्हाला माहिती आहे एका दिवसाचा खर्च किती करतो आम्ही? माझ्या खात्यातर्फे खर्च त्या एका दिवसाच्या त्या 1 जानेवारीच्या त्या कार्यक्रमाचा खर्च किती माहिती? 15 कोटी रुपये. 15 कोटी रुपये खर्च होतो. दुसऱ्या दिवशी तुला झाडी सूट केली 7. 15 कोटी रुपये शासन खर्च करते. तिथे
अभिमान वाटला पाहिजे का? 100 कोटी रुपये जर ठेवलं आणि चांगलं काम करा असं सांगितलं, एक ज्ञान झालं पाहिजे. तुमचे पैसे वाया गेले पाहिजे. तुम्हाला मिळणारा जे काही अनुदान किंवा तुम्हाला शासनाचा जी मदत मिळते ती कधीही चुकीच्या मार्गाला लागली नाही पाहिजे, चांगल्या कामाला. आज आपल्याकडे 500 कोटी रुपये देतो, हे मला नंदनवन बांधायचं या ठिकाणी एक वेगळं संदर्भ मध्ये होते. पुढच्या आठवड्यामध्ये आमची कमिटी आहे, आमच्याकडे ऑलरेडी मॅप तयार आहे. त्याच्यात पुन्हा आणखी काय चेंजेस करायचे त्या संदर्भामध्ये सगळ्या आमच्या अधिकारी सर्वांना बोलवलेलं आहे. माझं काम ते हार फुलं घेऊन संपत नाही, मला स्वतःला त्याच्यात झोपून द्यावं लागेल. त्या कामाला एक त्या गटाचं त्या गटाचं आणि तुम्ही ह्या त्या गटाचे त्या गटाचा राहिला ना, या गटात आलेले पैसे त्या गटात जातील. मग काही बोलू नका. आलेली संधी जर तुम्ही कर्मचारी मुळे तुमच्या आपसाच्या भांडणामुळे वाया घालवशाल, त्याच्यानंतर आयुष्यात तुम्हाला पैसे मिळणार नाही, हे लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवा. अत्यंत गांभीर्याने मी बोलतोय. हे आणले आपल्याला मला जो त्रास झाला हे मला माहिती. सत्कार होताना सोपा वाटतो, पैसे आणताना किती अडचणी आल्या ते माझ्या जीवाला माहिती. आणि फक्त संजय शिरसाट आहे म्हणून ते पैसे एवढं लक्षात ठेवा. आपली प्रतिमा अशी भांडखोर असते. आपली प्रतिमा आपण अशी करून ठेवली, आपण कुणाची भिडायला काही कमी करत नाही. अरे आपल्या रक्तातच ते संघर्ष हा आपल्या रक्तात आहे. आणि संघर्ष करायचे असेल तर आवाज वाढला पाहिजे ना. तुमच्या आवाजामध्ये तो दम असला पाहिजे. आशीर्वादावर जगणारे आम्ही नाही, आम्ही आमच्या नशिबावर जगणारे नाही, तर आमच्या मेहनतीवर जाऊन पुढे जाणारे मंडळी. हे करा. तुम्ही काही करू शकता, हे सर्व मान्यवर आहे. हे पुण्याचे कुरकुर राहिलेले आहे. जर संकटाला जो फेस केला नसता, कष्ट घेतले नसते तर पुण्यासारख्या शहरात युनिव्हर्सिटीचे कुलगुरू शक्य नाही. संध्या ह्या मिळवाव्या लागतात. संधी द्यायला कोणी ताटात तुम्हाला वाटत असेल वरसून घेऊन येणारे नाही. तुम्हाला संधी तुमच्यासाठी शिकून घ्यावी लागते. एक लक्षात घ्या, फक्त तुमची इमानदारी त्याच्याबरोबर असते. म्हणून आज जे दिलेलं आहे ते फार छोटं आहे आणि ते भरपूर द्यायचं. मला तुमच्याशी संवाद साधताना मला फार आनंद होतो. मला कधीतरी मला ते खटखट ज्याला म्हणतात ना, तुमच्या समोर एका काढायची तुम्ही तुमची बरोबर मी करतो, तुम्ही माझी बरोबर करता. एक शाब्दिक भांडण आपल्याला करायचं होतं. मला तुमच्या डोक्यात असलेलं जे काही कचरा आहे थोडा एकदा साफ करायचं, परंतु वेळेचा अभाव आहे. मला जास्त बोलता येत नाही. मला देखील नांदेडला जायचं, नांदेडला जायला 4 तास लागते. 4 वाजेचा कार्यक्रम आहे. आता जरी गेलो तरी 5 वाजता रस्त्यामध्ये चहा न पिता गेलो तर. म्हणून आता हा एक सर्व धावपळ आहे. नांदेडला जायचं, नांदेडमध्ये अनेक कार्यक्रम आहेत. ते करून रात्री 2-2:30 वाजता घरी यायचं, पुन्हा उद्या बुलढाण्याला जायचं. हे सर्व करतोय. एक संधी मला जी मिळालेली, त्या संधीचा कुठेतरी आपण समाजासाठी, त्या लोकांसाठी एक आठवण असत. काही लोक जसं सांगतात हे भेट बाबासाहेबांनी दिलं, हे यांनी केलं, हे त्यांनी केलं. त्याच्यामध्ये कुठेतरी संजय शिरसाटचं छोटंसं नाव जरी आलं चळवळीमध्ये. पूर्वीचा काळ वेगळा होता, परंतु आता या असलेल्या चळवळीमध्ये आपल्या सरकारचा कुठेतरी कुणाच्या तरी बोलून एक चांगला शब्द जरी निघला तर मला वाटतं त्याच्यासाठी पेक्षा जास्त मोठं प्रभाव पोहोचलं नाहीये. संधीचं सोनं करण्याचा तो काय संकल्प माझा मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो. ते संकल्प पुरा करताना तुमच्या सर्वांची साथ पाहिजे. तुम्ही हे समजू नका. अरे ह्या सोसायटीचं कोण अध्यक्ष, कोण उपाध्यक्ष, कोण काय करतं हे समजू नका. मी तुम्हाला हे सांगतो, या संस्थेचे तुम्ही सुद्धा एक घटक आहात. ही संस्था तुमची आहे, ही संस्था तुमच्यासाठी आहे. म्हणून ही माझी संस्था आहे आणि या संस्थेसाठी मला झटायचं आहे. या पद्धतीने जर आपण एकमेकाला साथ दिली तर मला वाटतं महाराष्ट्रात सर्वात चांगलं
आणि देखणं त्या पार्टनर्स होईल. तुम्ही 500 कोटी हे नाममात्र समजून चाला. पैसे कसे आणायचे ते मला चांगलं माहिती आहे. 20 वर्षाच्या राजकारणामध्ये काय विधानसभेतून पैसे कसे आणायचे याची जाणीव मला आहे आणि ते आहे. फक्त तुमची साथ पाहिजे. तसं काम सुरू झालं आणि दुसरा येऊन बोलायला लागला, एकदा जर काम थांबलं आयुष्यामध्ये दुसरं एक किती लागणार नाही हे लक्षात. यासाठी सांगतोय, एवढं सिरियसली सांगतोय. लोक तुमच्यामध्ये फायदा होतील याकडे लक्ष घेऊन आहे. तुमच्या आपसामध्ये काही ना काही घडवावं असा लोकांचा मान असतो. तुम्ही त्याला साथ देणार आहात, मी बाबासाहेबांच्या विचाराला साथ देणार आहे. मनापासून आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. यस सर, बोला. तर आज पीपल्स एज्युकेशन सोसायटीचं हे जे पॉलिटेक्निक कॉलेज आहे औरंगाबाद नागसेवण या ठिकाणी महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीला जे 500 कोटीचं अनुदान दिलेलं आहे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्याच्यासाठी. तर त्याच्यामध्ये जो पुढाकार घेण्यात आलेला होता तो सामाजिक न्याय विभागाने घेतलेला होता आणि म्हणून माननीय मंत्री संजय शिरसाट साहेब यांचा स्वागताचा समारंभ पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वतीने ह्या कॉलेजमध्ये ऑर्गनाईज करण्यात आलेला होता. मंत्री महोदय ह्या ठिकाणी उपस्थित राहिले. ह्या ठिकाणी आमचे इतर जे पदाधिकारी आहेत संस्थेचे ते सुद्धा उपस्थित आहेत. आणि आमच्या संस्थेचे अध्यक्ष श्री रामदासजी आठवले साहेब यांनी मला सांगितलं होतं की संस्थेच्या वतीनं मी या ठिकाणी उपस्थित राहायला पाहिजे, म्हणून मी या ठिकाणी उपस्थित आहे. तर पीपल्स एज्युकेशन सोसायटी जसं आपल्याला माहीत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एका विशिष्ट उद्देशासाठी 1945 त्याची निर्मिती केलेली होती. त्याचा जो उद्देश होता की तळागाळातून जे येणारे विद्यार्थी आहे त्यांना चांगल्या दर्जाचं उच्च शिक्षण मिळावं. UG पासून PG पर्यंत आणि PhD पर्यंत त्यांना चांगलं शिक्षण मिळावं आणि ते मोठ्या मोठ्या पदावरती जावं आणि त्यांनी त्याच्यानंतर समाज परिवर्तन घडवून आणावं ही बाबासाहेबांची अपेक्षा होती. आणि त्याच उद्दिष्टाने त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली होती. आपण जर इतिहास पाहिला तर बाबासाहेब ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी झालेत. त्यांच्या काळामध्ये आणि त्यांच्यानंतरच्या काही दशकामध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटीने त्यांच्या महाविद्यालयाच्या माध्यमातून फार मोठं योगदान दिलेलं आहे. अलीकडच्या काळामध्ये महाविद्यालयांची परिस्थिती थोडी बिकट झाली, इन्फ्रास्ट्रक्चर खराब झालं. सगळेचे सगळे जे महाविद्यालय आहेत ते ग्रँटेड एड आहेत आणि इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रूव्ह झालेलं नाही आणि त्याच्यानंतर फॅकल्टीची स्ट्रेंथ जी आहे ती सुद्धा कमी झाली आणि त्याचा परिणाम शिक्षणाच्या दर्जावरती झालेला आहे. त्यामुळं पीपल्स एज्युकेशनच्या माध्यमातून हा विषय सातत्याने सरकारच्या लेव्हलवरती घेण्यात आलेला आहे, महाराष्ट्राच्या लेव्हलवरती आणि केंद्रीय लेव्हलवरती सुद्धा. मला खूप आनंद आहे की महाराष्ट्र शासनाने यावेळेला आमच्या संस्थेला 500 कोटी रुपयाचं अनुदान मंजूर केलेलं आहे. ते टप्प्याटप्प्याने येईल त्याच्याविषयी काहीच शंका नाही, परंतु याच्या माध्यमातून महाविद्यालयाचंच रिनोव्हेशन जे खूप महत्त्वाचं आहे आणि खूप दिवसापासून पेंडिंग होतं त्याला चांगल्या प्रकारे चालना मिळेल. चांगल्या लॅबोरेटरीज येतील, चांगल्या क्लासरूम येतील, चांगल्या IT इन्फ्रास्ट्रक्चर येईल, कारण आजकाल ते अत्यंत महत्त्वाचं आहे. टेक्नॉलॉजी मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये येत आहे, त्याच्यामुळं कॉम्प्युटर असणार किंवा आणखीन त्याच्याशी रिलेटेड इन्फ्रास्ट्रक्चर असेल, हे सगळं ह्या माध्यमातून येईल याची मला अपेक्षा आहे. आणि म्हणून शासनाचे आभार मानण्याच्या दृष्टिकोनातून आजचा हा कार्यक्रम होता. मंत्री महोदय आलेत, त्यांनी फार छान उद्गार काढले. संस्थेचं पुढच्या वाटचालीमध्ये त्यांचं योगदान काय राहणार याच्याविषयी त्यांनी चांगल्या प्रकारे स्पष्ट पुढच्या येणाऱ्या भविष्याच्या विषयी कल्पना दिलेली आहे. मी त्यांच्या मनापासून आभार मानतो. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आमच्या सगळ्या इथल्या लोकांनी, प्राचार्य कदम साहेब असेल किंवा आणखी त्यांच्या सहकाऱ्यांनी फार छान प्रकारे या ठिकाणी व्यवस्था केली. चांगला कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आमच्या संस्थेचे ह्या ठिकाणी चंद्रशेखर कांबळे साहेब, म्हस्के साहेब हे सगळं मुंबईवरून ह्या ठिकाणी आलेत आणि हा कार्यक्रम इथल्या लोकांच्या मदतीने झाला. याच्याबद्दल मला सोसायटीचा सदस्य सचिव म्हणून अत्यंत आनंद आहे. आणि आपण सगळ्या लोकांनी, मीडियाने
ज्या प्रकारचं कव्हरेज दिलेलं आहे आजच्या ह्या संपूर्ण कार्यक्रमाच्या बाबतीमध्ये, त्याच्याविषयी तुमचे आभार. इथले आमचे जे लोकल लोक आहेत ज्यांनी फार मोठं अनुदान दिलेलं आहे, त्यांची जी इथली जी आमची लोकल कमिटी आहे त्याचे बाबूराव कदम असतील, नागराज गायकवाड साहेब असेल, अध्यक्ष सचिव मिलिंद शेळके साहेब असेल, विजय मगरे साहेब असेल, किशोर थोरात साहेब असेल, ह्या सगळ्या लोकांनी हा कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये जे योगदान दिलेलं आहे त्यांचे सगळ्यांचे मी आभार मानतो सोसायटीच्या वतीने. धन्यवाद.